पुणे महापालिकेमध्ये अजितदादांपेक्षा आपले नगरसेवक जास्त निवडून आले पाहिजेत असं सुप्रिया सुळेंनी पुण्यातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ठणकावलंय। पुण्यामध्ये सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी व्यूहरचना तयार करा, कामाला लागा अशा सूचनाही सुप्रिया सुळेंनी आपल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। महापालिका निवडणुकीवेळी राजकीय गणित बदलली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याची तयारी ठेवा अशाही सूचना सुप्रिया सुळे यांनी दिल्यात। पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या सूचना सगळ्या दिल्या गेल्याचं समजतंय। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। बालाजी, सुप्रिया सुळेंनी आपल्या कार्यकर्त्यांना थेट आता सूचना दिलेल्या आहेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासंदर्भात। काय नेमकी योजना या संदर्भात आखली गेलेली आहे, कार्यकर्त्यांमध्ये नेमक्या काय चर्चा आहेत त्याबाबत? रिद्धी, विधानसभेसारखा फटका बसू नये आणि म्हणजे पुणे आहे ते म्हणजे ग्राउंड अजित पवारांचं होम ग्राउंड आहे, त्याचबरोबर शरद पवारांचं सुद्धा होम ग्राउंड आहे। त्यामुळे येणाऱ्या महापालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त नगरसेवक पुण्यात निवडून येणार कसे हे पाहावं अशा सूचना ज्या आहेत ते सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या बैठकीत दिलेल्या आहेत। पुण्यामध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर 4 दिवस बैठका झाल्या, त्यात या कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जर ठाकरे बंधू एकत्र आले तर काँग्रेस सोबत जुळवून घेण्याचे आदेश सुद्धा अगदी। आणि त्याच्यामुळे आगामी निवडणुकांचा विचार करता बालाजी आता सगळेच पक्ष जसे कामाला लागले तसंच आता शरद पवारांच्या पक्षाकडून सुद्धा ही तयारी सुरू झाली म्हणायला हरकत नाही। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।